नमस्कार, तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। यावर्षी महाशिवरात्री 8 मार्चला शुक्रवार या दिवशी आलेली आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करून भगवान शंकराची पूजा करण्याची परंपरा आहे। भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी आणि उपवास ठेवण्यासाठी काही महत्त्वाचे नियम आहेत ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे। 1 दिवस आधी म्हणजेच आदल्या दिवशी तामसिक अन्न, मद्यपान, धूम्रपान इत्यादींचे सेवन करू नयेत। 2 महाशिवरात्रीच्या पूजेसाठी बेलपत्र, धतुरा, फुले, अक्षता, पांढरे चंदन, भस्म, गंगाजल, कापूर, गाईचे दूध, उसाचा रस, मध, शमीची पाने, मंदारची फुले इत्यादी पूजा साहित्याची व्यवस्था करावी। शक्य असेल तर माता पार्वतीसाठी सुवासिनीच्या 5 वस्तू ठेवाव्यात। 3 महाशिवरात्रीला भगवान शंकराला नैवेद्य अर्पण करण्यासाठी थंड पदार्थ, मालपुआ, हलवा, लस्सी, मध इत्यादीची व्यवस्था करावी। 4 महाशिवरात्रीच्या व्रताच्या दिवशी अन्न खाऊ नका। कोणत्याही प्रकारची तुम्ही फळे खाऊ शकता। या दिवशी तुम्ही सूर्योदयापासून शिवाची पूजा करू शकता। 5 महाशिवरात्री व्रताच्या संपूर्ण दिवसात झोपणे टाळावे, उपवासात झोपण्यास मनाई आहे। 6 जेव्हा तुम्ही शिवलिंगाची प्रदक्षिणा कराल तेव्हा अर्धी प्रदक्षिणा करून परत या। शिवलिंगाची संपूर्ण प्रदक्षिणा निषिद्ध आहे। 7 महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये तुळस, हळद, शंख, नारळ, केवड्याचे फूल इत्यादींचा वापर करू नये हे शिवपूजेत निषिद्ध मानले जातात। 8 महाशिवरात्री व्रत आणि उपासनेमध्ये ब्रह्मचर्य नियमाचे पालन करा। 9 महाशिवरात्रीच्या उपवासात रात्री जागर करावा, याने व्रताचे अधिक पुण्यफळ मिळेल। शिवपुराणात महाशिवरात्रीच्या रात्री जागराचे महत्त्व सांगितले आहे। 10 महाशिवरात्री व्रताचे पारण निश्चित कालच्या शुभ मुहूर्तावर करावे, कारण चतुर्दशी तिथीच्या समाप्तीपूर्वी पारण करण्याचा नियम आहे। 11 महाशिवरात्रीच्या दिवशी बेल तोडू नये। 12 महाशिवरात्रीचा उपवास दुसऱ्या दिवशी सोडताना मांसाहारी पदार्थ खाऊ नयेत। शक्य असेल तर सात्विक भोजन करावे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।